श्री सद्गुरुवे नमहा. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचं मन दुखावतो तेव्हा त्याची बोच आपल्या मनाला लागते आणि चुकीची जाणीवसुद्धा होते. त्यामुळे मन बेचैन होतं. आपलं अंतर्मन काय सांगतं की तुझी चूक झाली आहे ना, मग तू दुसऱ्याचं मन दुखावलंस तर तू त्या व्यक्तीची क्षमा माग. आणि मग आपण त्या व्यक्तीची जर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे क्षमा मागितली तर ती व्यक्ती आपल्याला क्षमा करते. ती क्षमा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते आणि संबंध जे असतात ते पूर्वीसारखे दृढ होतात आणि मनामध्ये किलमिश राहत नाही आणि मनातली बोच आहे ती पण निघून जाते. त्यामुळेच आपले हृदयस्थ श्री सद्गुरू जे सांगतात ना, त्यांची आपण आज्ञा प्रमाण मानली पाहिजे. त्या व्यक्तीची क्षमा मागावी, म्हणजेच क्षमा मागणारी व्यक्ती आणि क्षमा मागितल्यानंतर क्षमा करणारी व्यक्ती, अशा दोन्ही व्यक्ती बंधनातनं मुक्त होतात आणि बंधन विरून जातात. सद्गुरू आणि हृदयस्थ सद्गुरू हे एकच आहेत आणि दोघंही जण आपल्याला मार्गदर्शन करीत असतात आणि म्हणूनच सद्गुरूंनी दिलेले नाम, श्रद्धा सचोटीने आणि सातत्याने आपण घ्यायचं.